नांदेड महापालिकेसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। एका जाहीर सभेत भाजप खासदार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना थेट इशारा दिलाय। जे मला सोडून गेले ते बर्बाद झाले, माझ्या नादी लागू नका, नादी लागलं तर असं होतं, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय। जे गेले जाऊ द्या, और काय फरक नाही पडत। एक गया दूसरा आ गया, तू जाएगा नहीं ना बाबा, जाएगा नहीं, मेरे तू गया तो गड़बड़ हो जाएगी। जो गया वो बर्बाद हो गया, जो छोड़ के गया वो बर्बाद हो गया। त्यामुळे मी त्याला म्हणतो, माझ्या नादी लागू नका, लागलं तर हे होऊन जा असं. तर महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीतील अंतर्गत वाद आता समोर येतात। महायुतीतील नेते मित्रपक्षातील नेत्यांवर टीका करताना दिसतात। राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही अशोक चव्हाणांवर निशाणा साधलाय। चोराला चोर म्हटलं तर कुणाला वाईट वाटत असेल तर नाईलाज असल्याचं म्हणत त्यांनी चव्हाणांवर शेलक्या शब्दामध्ये टीका केली आहे। आम्हाला टीका करायला कोणावरही वेळ नाही। चोराला चोर म्हणलं तर कोणाला वाईट वाटत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे। नांदेड महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्या जागा बिल्डरच्या घशात कोणी घातल्या त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, आपोआप टीका करायचं कमी होईल। बातमी आहे जालन्यामधून। निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला असला तरी मी खचलेलो नाही। मी आमदार नाही, पण एका नाही तर दोन आमदारांचा बाप आहे। सरकार माझं आहे आणि जालन्याच्या विकासासाठी जितका निधी लागेल तितका खेचून आणण्याची धमक माझ्यात आहे, अशा शब्दामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलंय। त्यावर काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंनी निशाणा साधला। मी आमदार नाही, पण आमदारचा बाप आहे। आमदारचा बाप नाही, दोन आमदारचा बाप आहे, दोन आमदारचा बाप आहे। आणि मला आमदारचा बाप जरी नसतो तर मी पार्टीचा लहानपणचा कार्यकर्ता आहे। सरकार माझं आहे, जालन्यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा राज्याला आले ते आम्ही 48 खासदारांनी जिथं आणले। त्याच्यामुळे केंद्राचं येणारं जे बजेट आहे तेव्हा आता काय रावसाहेब दानवे सभागृहात बसतात आणि बजेट आणतात का? लोकांना बुमरँग करायचा विषय आहे, त्याच्यामुळं असं वळण द्यायचं। मला त्याच्यावर एकच गोष्ट सांगायची, यांनी किती खोटे कामं केले। आदरणीय पंतप्रधान सारख्या माणसाला सांगितलं 2024 ला की आमचं ड्रायपोर्ट पूर्ण झालं आणि ड्रायपोर्ट पूर्ण झाल्यावर त्याचं उद्घाटन करा। मोदीजीने पण त्याचं उद्घाटन केलं, अजूनही ड्रायपोर्ट चालू झालं नाही।